राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। गेल्या 4 महिन्यापासून वाट बघत असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 7व्या हप्त्याला कॅबिनेटमध्ये आज मंजुरी देण्यामध्ये आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता 93 लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे। गेल्या 1 महिन्यापासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी पसरलेल्या होत्या। शेतकरी दररोज आशेने वाट बघत होते की आज नमोचे 2000 रुपये येतील, उद्या नमोचे 2000 रुपये येतील। मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। अखेर सरकारची कॅबिनेट बैठक झाली आणि त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। जवळपास 1900 कोटी रुपये अर्थ विभागाला देण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। अनेक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे। शेतकऱ्यांना देखील हप्त्याची गरज होती आणि त्याचनुसार आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। आणि याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती, अखेर ती बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे राज्यातील साधारणतः 96 लाख शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली आहे। डेबिटच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत। म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता सोडण्यामध्ये येणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचे पैसे आले तशाच प्रकारे तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे हे सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते जमा झाले असून शेतकरी आता 7व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। हप्ता कधी मिळणार यावरून शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी होती। त्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचललं असून आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वितरित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यामध्ये आल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये आला आहे, अशा शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागाच्या माध्यमातून तयार करण्यामध्ये आल्या आहेत। कारण की ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होत असतो, फक्त अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जात आहे। आणि त्यानुसार राज्यातील साधारणतः 96 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा आता जमा केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झाली असून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण हे आता केले जाणार असल्यामुळे तब्बल 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील हप्त्याची अत्यंत गरज होती, पैशांची गरज होती। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचलला असून आता 7व्या हप्त्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते। या योजनेमधून मिळणारी वार्षिक आर्थिक मदत हे शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे। त्यामुळे 7वा हप्ता कधी मिळणार याकडेच आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता
जमा झाल्यानंतर साधारणतः 9 ते 10 दिवसांमध्ये जमा करण्यामध्ये येणार होता। मात्र काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे सरकारला हप्ता वाटप करण्यास या ठिकाणी उशीर झाला। मात्र अखेर आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय झाला असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी आता शेतकऱ्यांना काही कामांची पूर्तता करण्याची देखील या ठिकाणी आव्हान केले जात आहे। कारण की बहुतांश शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 कामे करण्याचे या ठिकाणी आव्हान केले जात आहे। तर आता शेतकऱ्यांना कोणते 3 कामे करावी लागणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना हे कामे करावी लागणार आहेत आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, हे सर्व काही आपण राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील साधारणतः 96 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तयार केली जात असल्यास देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातच सरकारने आता शेतकऱ्यांना 3 कामे करण्याचे आव्हान केले जात आहे। हे जर 3 कामे तुम्ही नाही केले तर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता। जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवायचा असेल तर त्याकरिता हे 3 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। यामध्ये पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। जर ई-केवायसी नसेल केली तर या ठिकाणी फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही ई-केवायसी करू शकता। ई-केवायसी करण्यासाठी CSC सेंटर असेल किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये ई-केवायसी करू शकता। सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी आता वितरित केला जाणार असल्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या लाभासाठी सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे या ठिकाणी अनिवार्य आहे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जर लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना हे दुसरं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। आता दुसरं काम कोणतं, तर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जर लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी हे त्वरित लिंक करून घ्यावं। कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा वितरित केला जाणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी हे लिंक करून घ्यावं। आणि तिसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की फार्मर आयडी काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की शासकीय योजनांच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आव्हान केले जात आहे। जर तुम्ही फार्मर आयडी काढला असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। जर तुम्ही फार्मर आयडी काढला नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या। कारण की नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी फार्मर आयडी अत्यंत आवश्यक आहे। जर हे 3 कामे तुम्ही पूर्ण केली असतील तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। मात्र जर हे 3 कामे तुम्ही पूर्ण जर नसतील केली तर तुम्हाला हे 3 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांचे हे 3 कामे पूर्ण असतील अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। राज्यातील 96 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा वितरित केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे। सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी साधारणतः 1900 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली असल्यामुळे आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम डीबीटी अंतर्गत जमा केली जाणार असल्यामुळे आता हप्ता मिळण्यास या ठिकाणी कसलाच उशीर होणार नाही। शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। मात्र ज्या शेतकऱ्यांनी ही 3 कामे केली नसतील अशा शेतकऱ्यांनी ही 3 कामे पूर्ण करून घ्यावी। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC करा। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या। आणि तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नसेल अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी हा काढून घ्यावा। अशा प्रकारे हे 3 कामे करा। हे 3 कामे केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी आणि किती वाजता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित केला जात होता। सुरुवातीला पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता दिला जाईल अशा प्रकारे सांगण्यामध्ये आले होते। त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्येच हप्ता वितरित केला जाईल असं देखील सांगण्यामध्ये त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी हप्ता वितरित केला जाईल असं सांगण्यामध्ये आलं। त्याचबरोबर बैलपोळा सणानिमित्त हप्ता वितरित केला जाईल असं देखील सांगण्यामध्ये आलं होतं। यामुळे नेमका हप्ता कधी मिळणार हे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले होते। आणि त्यातच आता अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। आता कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या याद्या या ठिकाणी तयार करण्याचे काम सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला आहे, फक्त अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाईल अशा प्रकारची माहिती ही कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यामध्ये आली होती। आणि त्यानंतर न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार याच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर त्या 3 ते 4 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।